morning. Nice t-shirt, by the way. काय झालं? चिडलास? कामाला जायला उशीर झाला का तुला? बाय द वे तुझी ती सेक्रेटरी कुठे आहे? काम सोडून निघून गेली की काय? जा 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 तू जा सोन. बघत मी काय करतो ते. सर आत येऊ? कोण? मंजिरी? अगं ये आत ये. बस बस. काय म्हणतेस, कशी आहेस? काय टेन्शन सगळं गेलंच असेल तुझं, नाही का? पेपर उत्तम गेलेत ना एकदम? हो. मंजू, शांत काय आहेस तू? काही बोलायचंय का तुला? सर मी लग्न केलंय शौनकशी, म्हणजे शौनक देशमुखांशी. देशमुख म्हणजे? हो तेच, ज्यांच्याकडे मी काम करत होते. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. पण आनंदाची बातमी आनंदाने सांगायची असते मंजू. सर खरं सांगायचं तर हे लग्न दोन्ही घरात मान्य नाहीये आणि मान्य होईल असं वाटतही नाहीये. त्यामुळे तुम्हाला परिस्थितीचा अंदाज आला असेलच. बरं, राहण्याची सोय आहे ना? हो हो, म्हणजे आम्ही त्यांच्याच घरात एका खोलीत राहतोय. सर आम्ही आशावादी आहोत, कधी ना कधी परिस्थिती बदलेल, पण कसं आहे आम्ही दोघंही अजून सेटल नाही झालोय ना. म्हणजे अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर मला नोकरी मिळू शकेल का हे विचारायला आले होते. हे बघ मंजू, आपल्या कॉलेजमध्ये नोकरी मिळणं जरा अवघड, पण मी माझ्या ओळखीतून काही प्रयत्न करून बघतो. बघ, या गोष्टींना वेळ लागतोच. तू तू अशी हताश होऊ नकोस. आपण निश्चित प्रयत्न करू. नाही सर, काही झालं तरी मी हताश नाही होणार, कधीच नाही. गजानन, सध्या तुझं कामात बिलकुल लक्ष नाहीये. तो वाज फुटता फुटता वाचलाय का लागत कार्पेटवर डाग पाडून ठेवले. तुम्ही सगळ्यांनी काय मनाला येईल तसं वागायचं असं ठरवलंय का? आता बघत काय उभा आहेस, जा जा कामाला लाग. अंजू, अंजू काय ग? तू काय करतेस इथे? तू निघ आता. मॅडम, मला परत या घरात नोकरीवर ठेवून घ्या ना. मला खूप गरज आहे हो. त्यामुळे आता मंजू पण कामाच्या शोधात आहे. बघूया, हळूहळू घडी बसेल व्यवस्थित. पण तुला तुझं काम आवडतंय ना? हो, चांगलं चालू आहे. पण बोल बोल बोल. काहीतरी विचित्र घडलंय, म्हणजे घडून गेलंय.
सर, महापात्रे जिजीला ओळखतात, त्यांना भेटायचंय तिला, पण यामागे नक्की काहीतरी पास्ट आहे, पण काय तेच कळत नाहीये. चमत्कारिक आहे खरं, पण मी तुला मागे सांगितलं होतं ना, देशमुखांचं आणखीन त्या महापात्रांचं काहीतरी आहे. पण काय असेल काय माहित? देशमुखांच्या घरात असे किती अन्याय दडपण्यात आलेत काय माहिती. मॅडम खरंच गरज घेऊ नाही नका ना म्हणून. ए, तू आणि तुझी ती बहीण दोघी नको आता मला इथे. चल जा. मॉम, तुम्ही प्लीज हिचं काही ऐकू नका. तर मंजूच्या सांगण्यावरूनच आली आहे इथे. आई रक्ताची शपथ मॅडम, माझा आणि तिचा काही संबंध नाही. तिच्यामुळे माझ्या जिंदगीचे हाल झालेत. भर मांडवात पळून गेली ती. माझ्या आई बाबांनी माझं लग्न लावून दिलं त्या कुमार सोबत. तिच्यामुळे आतला नवरा गळ्यात पडलाय माझ्या. माझ्या जिंदगीचे नुसते हाल केलेत तिने. माझ्या सगळ्या अवस्थेला तीच जबाबदार आहे. अगं पण तो कुमार बरा मुलगा आहे असं ऐकलं होतं मी. काहीतरी दुकान वगैरे आहे ना त्याचं? का तो पण दारू प्यायला लागला आता? दारू परवडली असती हो मॅडम, पण यांना बाबागिरीची नशा चढलीये. माझ्या सासूबाई कुठल्या तरी साधू बाबाला मानतात. मला खूप उपास तापास करायला लावतात. अमुक दिशेला एक ठेवायचंच नाही, सोमवारी भाजी चिरायची नाही, मंगळवारी उकडलेलंच खायचं. आणि जर आपण काय चूक झाली ना मॅडम तर हे लगेच हात उचलतात हो. आणि आता त्या बाबांचं ऐकून दुकान पण बंद ठेवायला लागलेत. हे सगळं ना त्या अक्कीमुळे होतंय. लग्नातनं पळून गेली ना ती त्यांना डिच्चू देऊन, तेव्हापासून त्यांचं चित्त ताऱ्यावर नसतं. हे सगळं त्या अक्कीमुळे होतंय. मॅडम मी खरंच सांगते, माझी नड आहे हो. नाहीतर ना हिच्या सासरी आलेच नसते तिचं थोबाड बघायला. हे तुझ्या बहिणीचं सासर नाहीये, नीट लक्षात ठेव. ती पण या घरची नोकर आहे जशी तू. आणि हे बघ, तुझा नवरा आणि ती तुझी सासू, त्या दोघांच्या मनाविरुद्ध जर तू इथे कामाला येणार असशील ना, तर आम्हाला तसं नकोय. ते आमच्याशी भांडायला येतील इथे परत, आणि ते तसले तमाशे मला नको येते आमच्या घरात परत. मॉम, नाही म्हणजे मला असं वाटतंय की आपण ठेवूया तिला नोकरीवर. काय ग, तुझी बहीण इकडे म्हणून आम्हाला गृहीत नाही धरणार ना तू? आई रक्ताची शपथ मॅडम, माझा आणि तिचा खरंच काय संबंध नाही. मॉम, मला असं वाटतं की आपण तिला नोकरीवर ठेवूया. म्हणजे त्या मंजूला कळेल की तिची खरी लायकी काय. हॅलो, मी इतक्या लवकर फ्री झाला? ही गेलाच नाही आहात कामावर? सगळा सुट्टी आहे मला. बरं, एक तू कुठे बाहेर आहेस ना? हो. अगं आता मी देवचाके सरांना भेटलोय आपल्या चहाच्या टपरीवर. तू पण ये ना. आता बरं ठीक आहे, पण आपण दोघंही बाहेर आहोत. इथे घरात काही अगं काहीही होणार नाहीये. मी खोलीला कुलूप लावून आलो.
शौनक, हे असं किती दिवस चालणार हो? मला तर हल्ली देवयानींचं टेन्शनच यायला लागलंय. त्यांच्या डोक्यात दुसरा काही विचारच नसतो बहुतेक. सतत काहीतरी घडवून आणलंच पाहिजे असा पणच केलाय त्यांनी. हे बघ, ती काहीही करू शकणार नाहीये. हं? आणि तू उगाच वेळ वाया नको घालूस. लवकर ये टपरीवर. ऐका ना शौनक, मी नाही आले तर चालेल का? मी घरी जाते. काय अनाहिताची जेवणाची वेळ आहे आणि मी जर नसेल तिथे कुणाच्या लक्षातही येणार नाही तिला खायला द्यायचं. ती उपाशी राहील बिचारी. अगं मोनिका आहे घरी, मॉम आहे. हो, पण शाळेतून आल्यावर तिला मीच लागते ना. हे बघ मंजिरी, तू 5 मिनिटासाठी टपरीवर. अगं देवचाके सर तुला काहीतरी सांगायचंय. हो का? बरं बरं, ठीक आहे, चला मी आले पटकन. ठीक आहे, ये. कुठे बायको माझी? हा, बोलवा तिला आणि तिला सांगाय शेवटचं. परत जर असे घरातनं पळून गेले ना तर मी आणायला येणार नाही. राहा म्हणावं मग इथंच. काय बोलताय कुमारराव? अंजू इथं नाहीये. हो मामा, खोटं बोल नका उगाच, कळलं ना? मग कुठं जाणार आहे ती? मला माहिती नाही इथंच आहे. ए अंजे, बाहेर आहे आधी. अहो जावई बापू, खरं संजय इथं नाहीये. आणि इथं आली असती ना तर मी आपण होऊन तिला हाकलली असती. मग गेली कुठं? हा, गेली कुठं ती? घरी उद्या मग सांगतो तिला मी काय आहे ते. अहो जावई बापू, असं चिडू नका हो सारखं सारखं. जरा समजून घ्या तिला. मनानं चांगली आहे पोर माझी, थोडी आलड आहे इतकंच. अल्लड, स्वयंपाकातला सवी येत नाही तुमच्या पोरीला. काय भाजी बनवती, नुसतं पाणी असतं, भांड्याला साबण तसंच. नाही का डोकं सटकणार माणसाचं? हा? आणि मला सांगा मामा, माणूस लग्न कशासाठी करतो? 2 वेळेला सुखानं गिळायला मिळावं एवढंच ना? पण तुमच्या पोरीला ते बी येत नाही. लग्न म्हणजे काय हेच माहिती नाही तर काय करणार? जावई बापू, मी समजावे ना तिला, पण असं चिडू नका सारखं सारखं. तिचा लई जीव आहे तुमच्यावर. हो, म्हणूनच अशी पळून आली वाटतं. मामी, खरंच अंजू इथं नाहीये का मला सांगा? नाही हो, तुमची शपथ. तुम्ही शांत व्हा बरं आधी. हवं तर पोरीच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. हा, आम्ही माफी मागतो तुमची. तुम्ही चहा घेता का? घ्या, थोडा चहा घ्या, म्हणजे बरं वाटेल. काय कटकटे यार, कुठे गेली काय माहित. अंजू, एका अटीवर तुला कामाला घेऊ इथे. तुझ्या बहिणीला घराबाहेर काढायला तू आम्हाला मदत केलीस तर तुला नोकरीवर ठेवू आम्ही. देवानी हे असं सगळं कट कारस्थान वगैरे केल्यासारखं, अगदीच त्यांच्या लेवलला उतरल्यासारखं वाटतंय ग मला. मला नको वाटतंय हे सगळं. मॉम तुम्ही मनाने खूप चांगलात म्हणून तुम्हाला असं वाटतंय, पण त्या मंजूला इकडून जायला भाग पाडायचं असेल तर आपल्याला त्यांच्यातलंच कोणीतरी लागणार ना. काय अंजू, बरोबर बोलते ना मी? बरोबर बोलत मॅडम. तसं पण ती अख्खी जरा चत्रीच आहे. तिला ना हिसका द्यायला लागतं. मला बरोबर जमेल तो. तसं पण माझ्या संसाराची तिने मात केली. तिला नाही सुखाने जगू देणार मी. व्हेरी गुड. सीमा, आपल्याला फक्त अंजूच्या रागाला आपल्या फायद्यासाठी चॅनलाइज करून घ्यायचंय आणि असं करून आपल्याला हवा तो रिझल्ट मिळणार असेल तर काय चुकीचं आहे त्यात?
अंजू, आजपासूनच कामाला लाग. फक्त तुला काय काम करायचंय ते नीट लक्षात ठेव. हं? हो मॅडम. जा. हे काय सर कुठे गेले? तू बस तर आधी. मला सांग, तू चहा घेणारस आणि क्रीम रोल? नाही नाही, मी काही घेत नाही. मी सरांना भेटून लगेच निघेन. नाही तर वाट बघत. तू बस आधी. अहो, बस पण- तरी खाली. मी इथे तुला सरांचं नाव घेऊन बोलवलं, कारण नाही तर तू आलीच नसतीस. आणि तुझ्या मागे काय ना काहीतरी भुणभुण चालूच असते. बर, बसले ना आता, बोला. हे काय? मंजिरी, तुला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरंच तुझ्यासारख्या स्वतंत्र, निर्भीड, काहीतरी करू पाहणाऱ्या तुला आणि तुझ्यासारख्या अनेक स्त्रियांना सलाम. अहो, मला माहितीये तुझा आणि तुझ्यासारख्या अनेक स्त्रियांचा लढा हा खूप कॉम्प्लेक्स आहे, पण तुझ्यासारखी स्त्री माझ्या आयुष्यात आहे याचा अभिमान वाटतो मला. आनंद आहे मला खूप. शौनक, तुम्ही पण ना. मी एवढं काहीही करत नाही. उगाच आपलं. तेच तर, तू कशाचाही दिखावा न करता एक एक्झाम्पल सेट करते. खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू. हो मीच इकडे आले परत. ए, तुला तोंड वाकडं करायला काय झालं ग? तुझी मंजूताई नाहीये इकडे. आता मी असणार आहे. ती माझी मंजूताई नाहीये, मंजिरी काकू आहे, शौनक काकाची बायको. आली मोठी शाणी. लय हाऊस होती तिला या घरची मालकीण व्हायची. पण तुला माहितीये, या घरची खरी मालकीण अजून पण देवयानी मॅडमच आहे. सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? तसंच्या तसं व्हायला हवं. है ना? चल बा, चल पटकन. अक्के मला वाचव ग. अक्के मला लई त्रास होतो ग तिकडे. तू कुबर. अगं, मी लय आशेने आले तुझ्याकडे अक्के. मला फक्त तूच वाचू शकते. नाही नको म्हणू अक्के. मी तुझी लहान बहीण आहे. माझं काय चुकलं असेल तर मला माफ कर, पण मला परत त्या कुमारकडे नको पाठवू अक्के. तू वालकेडच नाही या घरची. मला परत नोकरीवर ठेवून घे ना इकडे. नाही रक्ताची शपथ घेते. मी नोकर बनून राहील. मी तुझी सगळी सेवा करेन अक्के. अंजू, हे बघ, हे बघ, तू बहीण आहेस माझी, असं नको बोलूस. मला सांग आधी, हे अचानक काय झालं? अगं काय सांगू अक्के. माझी सासू एक नंबरची चक्रम बाई. आणि आमचे हे पण तिचं सगळं ऐकतात. ते कुठल्या तरी साधू बाबाचं ऐकतात आणि आता
हल्ली दुकान पण बंद ठेवायला लागलेत ग. होता नव्हता तेवढा सगळा पैसा त्या बाबाच्या पायावर घालून मोकळे झालेत. 2 वेळच्या जेवायचे पण वांदे झालेत ग आमचे. अख्खे मला खरंच गरज आहे ग, मला नोकरीवर ठेवून घे. मी लय आशेने आले होते इकडे, पण मला वर जायची हिंमत नाही का झाली. तू बोलशील का माझ्यासाठी मालती मॅडम कडे? माझ्यासाठी बोल ना प्लीज अक्के. तू तुझी लहान बहीण आहे ग, एवढं करशील ना माझ्यासाठी? हा ठीक आहे, मी बोलून बघते त्यांच्याशी. शौनक आले. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.